आधीची आपली सर्वेची जी लेक्चर आहेत ती सर्वेची लेक्चर ती झालेली आपली 3 लेक्चर झालेले आहेत. तर 3 लेक्चरमध्ये आपण त्यापैकी 2 लेक्चर जे होते ते 2 लेक्चर आपण कशाचे घेतले होते, 2 लेक्चर कशाचे घेतले होते, आपण सिलेबस डिस्कशन आपण डिटेलमध्ये केला होता. बरोबर. पहिल्या लेक्चरमध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, प्रत्येक पॉईंटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये आपण काय शिकणार आहोत हे आपण सर्व डिटेलमध्ये अगदी पाहिलं होतं. बरोबर. आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, आपण ॲक्च्युअल युनिटला आपला प्लेन टेबल सर्वे जो आहे युनिट 1 कुठला आहे आपला, युनिट 1 प्लेन टेबल सर्वे, प्लेन टेबल सर्वे, प्लेन टेबल सर्वे हा आपला होता युनिट नंबर 1 होता. आणि तो युनिट आपण काय केलेला आहे, शिकवायला स्टार्ट केलेला आहे. तर प्लेन टेबल सर्वे या युनिटमध्ये आपण पहिला पॉईंट कुठला होता, व्हॉट इज द प्लेन टेबल, व्हॉट इज प्लेन टेबल हे आपण पाहिलं होतं. दुसरा पॉईंट कुठला बघितला होता आपण, प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल, प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल, प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल आपण पाहिला होता. प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल काय आहे, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल म्हणजे काय, म्हणजे ऑन विच प्रिन्सिपल द प्लेन टेबल सर्वेइंग वर्क्स. ओके. प्रिन्सिपल म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवरती प्लेन टेबल सर्वेइंग हे काम करत असतं. तर कोणतं प्रिन्सिपल होतं, कोणतं प्रिन्सिपल होतं, रेज ड्रॉन फ्रॉम अ डिफरंट डायरेक्शन, रेज ड्रॉन फ्रॉम द डिफरंट डायरेक्शन शुड पास थ्रू द सिंगल पॉइंट, शुड पास थ्रू द काय म्हणजे सिंगल पॉइंट, म्हणजे काय सिंगल पॉइंट मधून जेवढे काय आपण रेज ड्रॉ करणार आहोत. समजा हा काय आहे, स्टेशन पॉइंट आहे, हा काय आहे, स्टेशन पॉइंट आहे, हा स्टेशन पॉइंट आहे. आणि हे वेगवेगळ्या डायरेक्शनला आपल्याला काय करायचे आहेत, रेज काढायचे आहेत. तर हे सर्व रेज आहेत, ते सर्व रेज काय झाले पाहिजे, एका सिंगल पॉइंट मधून पास झाले पाहिजेत. म्हणजे तो पॉइंट कुठला असेल, तो स्टेशन पॉइंट असणार आहे. त्या स्टेशन पॉइंट मधून म्हणजे त्या सिंगल पॉइंट मधून सर्व रेज आहेत ते काय झाले पाहिजेत, पास झाले पाहिजेत. अजून काय प्रिन्सिपल होतं, अजून काय प्रिन्सिपल होतं, ओरिएंटेड शुड बी इन प्रॉपर पोझिशन. ओके. ओरिएंटेड शुड बी डन इन प्रॉपर पोझिशन म्हणजे काय, म्हणजे काय, जे काही प्रत्येक स्टेशनवरून आपण लाईन ड्रॉ जी करणार आहे, म्हणजे ह्या स्टेशनवरून आपण समजा प्लेन टेबलची एक लाईन ड्रॉ केली, तर आपण स्टेशन जर चेंज केलं, समजा हे स्टेशन होतं एम आणि हे जर स्टेशन आपण इथे एम केलं, तर या एम स्टेशनवरती सुद्धा ही जी लाईन आहे, ही जी लाईन आपण काढणार आहे ती सुद्धा काय असली पाहिजे, या यल स्टेशनवरती काढलेल्या लाईनला किंवा यल स्टेशनला काय असली पाहिजे, ती पॅरलल असली पाहिजे. हे काय होतं, प्लेन टेबल सर्वेचं प्रिन्सिपल होतं. हे काय झालं, प्रिन्सिपल ऑफ द प्लेन टेबल सर्वे. त्यानंतर आपण कुठला पॉईंट पाहिला होता, ॲक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल. तिसरा पॉईंट आपण कुठला पाहिला होता, ॲक्सेसरीज, ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबल, ॲक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल हा पॉईंट आपण काय केला होता, तिसरा पॉईंट म्हणून आपण पाहिला होता. तर त्यामध्ये प्लेन टेबल म्हणजे प्लेन टेबल पाहिला होता, ॲलिडेट पाहिला होता. ॲलिडेटमध्ये सिंपल ॲलिडेट, टेलिस्कोपिक ॲलिडेट हे 2 पाहिले होते. बरोबर. त्यानंतर U4 पाहिला होता. बरोबर. त्यानंतर लेवल 2 पाहिली होती. लेवल 2 आपण कशासाठी करतो, म्हणजे आपले जे काही ड्रॉइंग टेबल आहे तो आपला किंवा ड्रॉइंग शीट जी आहे ती ड्रॉइंग शीट प्रॉपर लेवलमध्ये सरफेसला पॅरलल आहे की नाही हे बघण्यासाठी आपण काय करत होतो, लेवल 2चा वापर करत होतो. म्हणजे काय, म्हणजे समजा ही एक शीट आहे, ही अशी ड्रॉइंग शीट आहे, काय आहे, ही एक ड्रॉइंग शीट आहे. लेवल 2 आपण कशी वापरायची असते, तुम्ही कंपास सर्वेइंग मध्ये पाहिला असेल फर्स्ट इयरला, बेसिक सर्वे मध्ये कंपास सर्वेइंग तुम्हाला होता. तर कंपास सर्वेइंग मध्ये तुम्ही काय केलेलं आहे बघितलं, ही समजा ड्रॉइंग शीट असेल, तर या ड्रॉइंग शीटवरती काय करायचं, ते अशी ती जी हे असते बबल ट्यूब असते, ती बबल ट्यूब काय करायची इथे ठेवायची असते. आणि ह्या बबल ट्यूब मध्ये असं एक लिक्विड असतं, ते लिक्विड काय होतं, हे असं सेंटरीत असतो आणि हे सेंटरला बरोबर हे लिक्विड काय असलं पाहिजे, आलं पाहिजे. त्यावेळी काय होतं, हे जर असं येत असेल, या लेवल ग्रुप मध्ये हे जर सेंटर होत असेल, तर आपण काय म्हणू शकतो, आपला सेंटरिंग व्यवस्थित झालेला आहे किंवा लेवलिंग व्यवस्थित झालेला आहे. यासाठी आपण काय करत असतो, आपली लेवल 2 आपण वापरत असतो. एवढं आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण आज बघूया
साइटिंग ऑफ द प्लेन टेबल. साइटिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजे आपल्याला ओरिएंटेशन बद्दल बोलायचं आहे. साइटिंग ऑफ द प्लेन टेबल, ओरिएंटेशन ऑफ द सेटिंग ऑफ द प्लेन टेबल. नेक्स्ट जो पॉइंट आहे आपला तो काय पॉइंट आहे, सेटिंग अप ऑफ द प्लेन, सेटिंग ऑफ द प्लेन टेबल. कुठला पॉइंट आहे, सेटिंग ऑफ प्लेन टेबल. सेटिंग ऑफ द प्लेन टेबल हा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर सेटिंग ऑफ द प्लेन टेबल मध्ये 5 प्रोसिजर आपल्याला करावं लागतात. सेटिंग प्लेन टेबलचं जे सेटिंग आहे त्यामध्ये त्याची सब कॉम्पोनंट किती आहेत, 5 आहेत. तर ते कोणकोणते आहेत, कोणकोणते 5 कॉम्पोनंट आहेत, तर त्याचा पहिला आहे फिक्सिंग द टेबल. फिक्सिंग हे जे पॉइंट आहे ते पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्यावेळेस थिअरी एक्झाम झाली किंवा तुमच्या एमसीक्यू मध्ये सुद्धा एमसीक्यू कसा याच्यावरती फ्रेम करू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग आर द पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड while setting the plane table. Which of the following points should be considered while setting the plane table. असा काय होऊ शकतो एमसीक्यू यावरती, आणि तुम्हाला खाली 4 ऑप्शन देतात बरोबर. तर 4 ऑप्शन पैकी कुठलाही पॉइंट तुम्हाला तिथं काय होऊ शकतात आन्सर म्हणून एखादा पॉइंट आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. तर हे पॉइंट यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघितले पाहिजे. किंवा थेअरीवरती एक्झाम कसा येऊ शकतो, प्लीज एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर द सेटिंग ऑफ द प्लेन टेबल. असा काय शकतो तुम्हाला थेअरीवरती क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन द प्रोसिजर और सेटिंग द प्लेन टेबल असा काय होऊ शकतो, थेअरीचा क्वेश्चन येऊ शकतो. किंवा एमसीक्यू कसा येऊ शकतो, एमसीक्यू कसा येऊ शकतो यावरती, प्लीज विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट शुड बी कन्सिडर्ड व्हाइल सेटिंग द प्लेन टेबल, आणि खाली 4 ऑप्शन देते बरोबर. त्यामुळे तुम्हाला थेअरी असेल लिहायला लागेल किंवा एमसीक्यू सेट करायला असतील, अशा वेळी तुम्हाला हे पॉइंट अतिशय गरजेचे आहेत. त्यामुळे हे पॉइंट तुम्ही काय करा, व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये तुम्ही माझा व्हिडिओ जर आपला होत असेल, फास्ट होत असेल, तुम्हाला ते स्पीड मॅच होत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा. व्हिडिओ काय करायचा, थोडा वेळ पॉज करायचा, थांबवायचा थोडा, आणि जे काय आपले बोर्ड्सवरचे पॉईंट जे आपण लिहिलेले आहेत ते बोर्डवरचे पॉईंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये लिहून ठेवणं हे गरजेचं आहे. ओके. त्यानंतर दुसरा पॉईंट कुठला आहे, दुसरा पॉईंट आहे सेटिंग ऑफ द प्लेन टेबल मध्ये सेंटरिंग. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे लेवलिंग. चौथा पॉइंट आहे ओरिएंटेशन. आणि 5वा पॉइंट आहे सेटिंग लाइन ऑब्जेक्ट्स. सेटिंग लाइन ऑब्जेक्ट्स. सेटिंग लाइन ऑब्जेक्ट्स. हे 5 पॉइंट आपल्याला काय करायचे आहे, सेटिंग ऑफ द प्लेन टेबल. सेटिंग ऑफ द प्लेन टेबल यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे 5 पॉइंटचा विचार करायचा आहे. आपल्याला पहिला फिक्सिंग करावं लागेल, मग आपल्याला सेंटरिंग करावं लागेल, मग आपल्याला लेवलिंग करावं लागेल, मग आपल्याला ओरिएंटेशन करावं लागेल, त्यानंतर साइटिंग द लाइन ऑब्जेक्ट. साइटिंग द लाइन ऑब्जेक्ट म्हणजे काय, समजा हा पॉइंट काय आहे, एल आहे, मी नंतर एक्सप्लेन करणार आहे सर्व पॉइंट. हा पॉइंट समजा एल आहे आणि हा पॉइंट आहे एम आहे, हा पॉइंट आहे एम आहे. तर या एल स्टेशनवरती आपल्याला प्लेन टेबल आपण फिक्स केला असेल आणि आपला ऑब्जेक्ट जो आहे तो एम पॉइंट वरती असेल, तर हा एल पॉइंट वरून एम पॉइंट वरचा ऑब्जेक्ट जो आपण त्या एलिमेंट मधून जो काय आपण साइट करणार आहे, जो बघणार आहे, जो सेट करणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, साइटिंग द लाइन ऑब्जेक्ट. ओके. हे जी प्रोसिजर आहे ते आपण काय करूया व्यवस्थित. फिक्सिंग म्हणजे काय, सेंटरिंग म्हणजे काय, लेवलिंग म्हणजे काय, ओरिएंटेशन म्हणजे काय आणि साइटिंग द लाइन ऑब्जेक्ट म्हणजे काय, ते आपण डिटेल मध्ये नोट्स पण बघूया आणि एक्सप्लेन सुद्धा आपण मी आता करणारच आहे. ओके. तर त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे फिक्सिंग द टेबल. फिक्सिंग द टेबल. आता टेबल आपण कशा पद्धतीने फिक्स केला पाहिजे, आपला जो काही आपला प्लेन टेबल सगळं आपण कंडक्ट करणार आहे, तर तुम्हाला काय होईल, प्लेन टेबल कसा सेट करायचा आहे. प्लेन टेबल कसा सेट करायचा आहे, तर काय असा तुमचा प्लेन टेबल, हा टेबल असा असणार आहे, वरती
ड्रॉइंग बोर्ड तुमचा असतो तसा ड्रॉइंग बोर्ड असणार आहे तो, त्याला आपण प्लेन टेबल तसा ड्रॉइंग बोर्ड साठी प्लेन टेबल असणार आहे. त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, त्याच्यावरती आपण अशी शीट ड्रॉइंग शीट जी आहे ती ड्रॉइंग शीट आपल्याला काय करायचं आहे, यावरती अशी ठेवायची आहे. ही काय आहे, ड्रॉइंग शीट आहे समजा, ड्रॉइंग शीट. आणि हा काय आहे, प्लेन टेबल, प्लेन टेबल. तर हा प्लेन टेबल आहे, या प्लेन टेबलवरती हा प्लेन टेबल जो आहे तो प्लेन टेबल आपण ट्रायपॉड स्टँड वरती, तुम्ही कंपास सर्वेइंग करताना तुम्हाला ट्रायपॉड स्टँड माहित आहे बघ, त्या 3 लेग असतात, असे 3 लेग असतात बरोबर ना. हा हे असं असतं आणि खाली असे 3 लेग असतात बरोबर, त्याला असे 3 लेग असतात. तर ह्या ट्रायपॉड स्टँड वरती आपल्याला हा जो प्लेन टेबल आहे तो असा काय करायचा आहे, सेट करायचा आहे. या ट्रायपॉड स्टँड वरती हा जो प्लेन टेबल आहे, हा प्लेन टेबल आपल्याला सेट करायचा आहे. आणि हा प्लेन टेबल सेट करताना त्यावरती आपण काय करतो, ड्रॉइंग शीट आहे, ती ड्रॉइंग शीट आपण काय करायची याच्यावरती ठेवायची. आणि त्याला क्लिप जे असतात आपल्या ड्रॉइंग बोर्डला आपण ज्या क्लिप्स लावतो ड्रॉइंग शीटला, त्या क्लिप्स लावून ही शीट काय करायची, व्यवस्थित काय करायची, फिक्स करायची. शीट काय करायची, व्यवस्थित फिक्स करायची, जेणेकरून आपण जे लाईन ड्रॉ करणार आहे किंवा जे आपण तिथं कंडक्ट आपण सर्वे जो कंडक्ट करणार आहे तो सर्वे कंडक्ट करताना ही शीट आहे ती व्यवस्थित फर्म असली पाहिजे, ती हलताना आपल्याला दिसली नाही पाहिजे बरोबर, ती हलली नाही पाहिजे. म्हणजे काय होईल, किंवा ओरिएंटेशन जे आपलं केलेलं आहे त्यामध्ये आपण ओरिएंटेशन मध्ये काय करणार आहे मी सांगणार आहे. तर या एका स्टेशनवरती काढलेली लाईन आहे आणि जर आपण स्टेशन चेंज केलं तर त्या स्टेशनवरती आपण काय करतो, पॅरलल लाईन, पहिल्या स्टेशनला आपण पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहे बरोबर. त्यामुळे ही जर शीट हलली तर लाईन पॅरलल इथं येणार नाही. त्यामुळे आपण काय करायचं आहे, क्लिपच्या सहाय्याने आपण ही जी शीट आहे ती शीट ड्रॉइंग बोर्ड वरती आपण काय करायचं आहे, प्लेन टेबल वरती आपण काय करायचं आहे, व्यवस्थित फिक्स करायची आहे. आणि हे जे स्टँड आहे, हे स्टँड हे जे 3 लेग आहे, हे 3 लेग व्यवस्थित आहेत का, म्हणजे का अतिशय जास्त पण यांच्यामध्ये असे पण पूर्ण असा अंतर असलं नाही पाहिजे ना बरोबर ना. काय आहे, हा तुमचा ट्रायपॉड स्टँड असेल तर या ट्रायपॉड स्टँडचे लेग जे आहेत ते एवढे असे पसरून नाही चालणार, असे पसरून नाही चालणार ना. मग ते व्यवस्थित एका पोझिशन मध्ये आहेत का, किती आपल्याला जेवढी गरज आहे आपल्या हाईटला, म्हणजे आपली हाईट किती आहे त्या आपल्या हाईटला मॅच होईल एवढा त्या लेवल पर्यंत आपण हे जे लेग आहे ते व्यवस्थित काय करायचे, हे पसरवायचे आहेत. आणि ग्राउंड मध्ये फर्मली फिक्स झाले पाहिजे, फर्मली म्हणजे घट्ट त्यामध्ये ते बसले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण काय करायचं, हा ट्रायपॉड आहे तो ट्रायपॉड आपण काय करायचं आहे, व्यवस्थित बसवायचा आहे बरोबर. त्यावरती आपण काय करतो, की आपला प्लेन टेबल आहे तो बसवायचा, स्क्रू आवळला की तो प्लेन टेबल त्यावरती काय होतो, फिक्स होतो. काय होतो, फिक्स त्यावरती होणार आहे. ओके, तुम्हाला जर काही शंका असतील तर डायरेक्टली माझ्या नंबरवरती तुम्ही मला फोन करून मेसेज करून विचारू शकता. ओके, मी तर देतो, टेबल शुड बी फिक्स्ड ऑन ट्रायपॉड स्टँड. टेबल शुड बी, हे लिहून घ्या, तुम्हाला प्रत्येक पॉइंट तुम्हाला थेअरी मध्ये लिहायला लागू शकतो. ओके, टेबल शुड बी fixed on tripod stand on tripod stand. Table should be fixed on tripod stand at a convenient height for working. At a convenient height. For working. हे दिसते ना व्यवस्थित तुम्हाला. ओके, टेबल शुड बी फिक्स्ड ऑन द ट्रायपॉड स्टँड ॲट अ कन्व्हिनियंट हाईट फॉर द वर्किंग. म्हणजे काय, म्हणजे आपली जेवढी हाईट आहे त्या आपल्या हाईटला आपल्याला काम करताना इझी वाटेल. आपल्याला हाईटला आपल्या हाईटवरती आपण जो प्लेन टेबल आहे तो व्यवस्थित सेट करायला आहे. हे जे लेग्स आहे ते लेग्स आपल्याला त्या आपल्या हाईटनुसार मॅच करून व्यवस्थित किती पसरावे लागतात खाली एवढं ते आपल्या ताळेबंद साधून काय करायचं आहे, आपल्या हाईटला मॅच होईल
तेवढा तो प्लेन टेबल एवढ्या हाईट पर्यंत सेट करायचा आहे. ओके. त्यानंतर आहे द लेग्स ऑफ द ट्रायपॉड. द लेग्स ऑफ द ट्रायपॉड. हा पॉइंट मी इथं लिहितो. दुसरा पॉइंट बघा. हा पॉइंट लिहून घ्या. खाली जास्त जायला नको कारण खाली लिहि तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे आपण मी हा पॉइंट दुसरा पॉइंट इथं लिहितो. ओके. फिक्सिंग मधला हा ए पॉइंट होता बरोबर. आता हा बी पॉइंट. पॉइंट बी काय द लेग्स ऑफ द ट्रायपॉड. लेग्स ऑफ द ट्रायपॉड. Legs of the tripod. Legs of the tripod should be spread well apart. Should be spread well apart. Should be spread well apart. And firmly fixed into the ground. And firmly fixed into ground. काय पाहिजे बघा. फिक्सिंग म्हणजे काय. फिक्सिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजे काय. फिक्सिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजे table should be fixed on the tripod stand at a convenient height for the working. बरोबर. म्हणजे आपल्याला आपल्या हाईटला कन्व्हिनियंट होईल एवढ्या लेवल पर्यंत आपण तो टेबल आहे टेबल फिक्स केला पाहिजे. त्यानंतर लेग्स ऑफ द ट्रायपॉड शुड बी स्प्रेड वेल अपार्ट. म्हणजे काय स्प्रेड वेल अपार्ट म्हणजे काय आपल्याला पाहिजे तेवढा आपल्या हाईटला मॅच होईल तेवढ्या अंतरावरती आपण काय करते म्हणजे ते जे लेग्स असतात हे काय करते आपण आपल्याला कन्व्हिनियंट हाईटला येईपर्यंत आपला प्लेन टेबल कन्व्हिनियंट हाईटला मॅच होईपर्यंत काय होईल आपण हे वेल आपण म्हणजे आपल्याला कन्व्हिनियंट हाईट येईपर्यंत आपण ते पसरवायचे आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपण तो टेबल काय करायचा आहे फिक्स करायचा आहे. आणि फर्मली फिक्स इनटू द ग्राउंड. म्हणजे हे जे काय आहे हे जे लेग्स आहेत ते ग्राउंड मध्ये फर्मली फिक्स झाले पाहिजे. म्हणजे काय आणि ग्राउंड मध्ये व्यवस्थित घट्ट बसले पाहिजे. नाहीतर नंतर काम करताना काय होऊ शकतो एखादा लेग व्यवस्थित त्या ग्राउंडवरती सेट झाला नसेल तर आपला टेबल हलून आपलं काम जे आहे ते आपल्याला डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे फिक्सिंग ऑफ द प्लेन टेबल करायचं आहे. फिक्सिंग हा काय झाला 5 जे पॉईंट लिहिले होते त्यापण पहिला पॉईंट होता काय फिक्सिंग होता. आता जो दुसरा पॉईंट आहे तो दुसरा आहे सेंटरिंग. दुसरा पॉईंट कुठला आहे सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजे काय. सेंटरिंग म्हणजे काय दुसरा पॉइंट कुठला आहे सेंटरिंग. मी जरा पुस्तक हे वरती सेंटरिंग. सेंटरिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजे काय म्हणजे समजा हा काय आहे प्लेन टेबल आहे याचा. हा असा प्लेन टेबल आहे आणि हा काय केला तुम्ही एका ट्रायपॉड स्टँडवरती काय केला एका ट्रायपॉड स्टँडवरती असा फिक्स केला. त्या ट्रायपॉड स्टँडवरती हा प्लेन टेबल काय केला तुम्ही फिक्स केला. ट्रायपॉड स्टँड. ट्रायपॉड स्टँड हा काय झाला प्लेन टेबल. हा प्लेन टेबल. या प्लेन टेबलवरती काय आहे तुम्ही अशी ड्रॉइंग शीट आहे ती ड्रॉइंग शीट अशी काय केलेली आहे बसवलेली आहे. त्या प्लेन टेबलवरती तुम्ही काय केलाय एक ड्रॉइंग शीट जी आहे ती ड्रॉइंग शीट तुम्ही बसवली. दुसऱ्या कलरला दाखवतो तुम्ही जरा. हा काय झाला प्लेन टेबल. ही काय आहे ही ड्रॉइंग शीट आहे समजा. काय आहे ड्रॉइंग शीट. ही काय झाली ड्रॉइंग
ड्रॉइंग शीट झाली. आणि या ड्रॉइंग वरती तुम्ही समजा एक पॉइंट आहे, तो पॉइंट असा एक मार्क केला. त्या ड्रॉइंग शीट वरती असा एक पॉइंट तुम्ही काय केला, मार्क केला. तर ह्या ड्रॉइंग शीट वरचा जो पॉइंट आहे तो आपल्या ग्राउंडवरचं स्टेशन जे आहे, समजा ग्राउंडवर स्टेशन इथं आहे, हे काय आलं, हे आपलं स्टेशन पॉइंट आहे. हा काय आहे, स्टेशन पॉइंट. स्टेशन पॉइंट, स्टेशन पॉइंट आहे. तर ह्या स्टेशन पॉइंट वरती आपला ग्राउंड, आपला शीटचा जो पॉइंट आहे तो व्यवस्थित सेंटर बरोबर आलाय का नाही, म्हणजे ह्या ग्राउंडच्या स्टेशन पॉइंट वरतीच आपला शीटचा पॉइंट सुद्धा असला पाहिजे. बरोबर ते एक्झॅक्टली वरती असला पाहिजे, एक्झॅक्टली व्हर्टिकल असला पाहिजे. बरोबर ह्या ग्राउंडवरच्या पॉइंटला काय असला पाहिजे, हा आपला शीटचा पॉइंट आहे, ड्रॉइंग शीटचा पॉइंट आहे, तो एक्झॅक्टली याच्या व्हर्टिकल, एक्झॅक्टली याच्या वरतीच असला पाहिजे. मग हे आपण कसं करायचं आहे, तर आपला काय होता U4 जो होता, U4 आपण पाहिला आहे आजच्या लेक्चरमध्ये. तो U4 का असा असणार आहे, असं पॉइंटेड त्याचं एंड असणार आहे इथं, हे असं पॉइंटेड एंड असणार. ओके, आणि तो U4 मग आपण असा काय करायचा आहे, आणि ह्याला असं खाली प्लंब बॉब असणार आहे, असं प्लंब बॉब. ओके, काय असणार आहे, तर ह्या U4चं जे पॉइंटर जे आहे, हा पॉइंटरचे टोक जे आहे ते असं एकदम पॉइंट टोक जे आहे, ते पॉइंटचं टोक आहे ते आपण काय करायचं, ह्या स्टेशन, ह्या ग्राउंडच्या पॉइंट वरती, म्हणजे आपल्या शीटच्या पॉइंट वरती आपण त्यावरती काय करायचं, लावायचं. हा पॉइंटर आहे, हा पॉइंटर काय करायचा, आपण ह्या ड्रॉइंग शीट वरती आपण जो पॉइंट मार्क केलेला आहे त्या पॉइंट वरती ठेवायचं. आणि हा फोर्क खाली प्लंबॉब खाली लावलेला असतो, असा वळंबा म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेत. तर हा वळंबा आहे किंवा हा प्लंबॉब जे आहे, हा प्लंबॉब खाली असं काय असतो, लोंबकळणार आहे. तर हा प्लंबॉब व्यवस्थित एकदम काय झाला पाहिजे, आपल्या ह्या ग्राउंड शीटच्या वरती स्थिर झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, हा जो प्लंबॉब आहे, हा आपला प्लंबॉब स्टेशन पॉइंट वरती व्यवस्थित काय असला पाहिजे, त्याच्यावरती व्यवस्थित आला पाहिजे. तरच आपण काय म्हणू शकतो, आपला हा जो पॉइंट आहे हा स्टेशन पॉइंटच्या एक्झॅक्टली व्हर्टिकल आपला वरती आहे. जर का तसं नसेल, हा प्लंबॉब जर का वरती ह्याच्या स्टेशन पॉइंट वरती येत नसेल, तर आपण काय करायचं आहे, तर आपण काय करायचं आहे, हा जो टेबल आहे तो टेबल आपल्याला व्यवस्थित असं हलवून, हे लेग जे आहेत ते थोडेसे आपल्याला हलवावे लागतील, आणि मग आपल्याला हा प्लंबॉब ह्याच्यावरती आणून तो व्यवस्थित सेंटर आपल्याला करावा लागेल. अन्यथा दुसरा आपण पॉइंट काय करू शकतो, जर का आपण स्टेशनचा पॉइंट आहे हा, तो ग्राउंड शीट वरती डायरेक्टली मार्क न करता आपण काय करायचं, आपला हा स्टेशन पॉइंट आहे, या स्टेशन पॉइंट वरती आपण काय करायचं, हा U4 ह्या शीट वरती लावायचा. आणि जिथं प्लंबॉब येईल, जिथं कुठे प्लंबॉब येईल, तो प्लंबॉब आल्यानंतर हा जो काही हा प्लंबॉब स्टेशन पॉइंट वरती असल्यानंतर हा U4 चा जो काही आपला पॉइंट असणार आहे, U4 चा जो काही पॉइंट असणार आहे, कुठेही आपल्या शीट वरती असेल, ते असणार काय आहे, आपलं बरोबर स्टेशन पॉइंट असणार आहे. म्हणजे तो पॉइंट आपल्याला काय असणार आहे, एक्झॅक्टली शीटच्या वरती त्या स्टेशन पॉइंट वरती असणार आहे. अशा दोन पद्धतीने आपण काय करू शकतो, सेंटरिंग ऑफ द प्लेन टेबल करू शकतो. सेंटरिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजे काय समजलं, सेंटरिंग ऑफ द प्लेन टेबल म्हणजे काय, म्हणजे काय स्टेशनचा पॉइंट आहे तो एक्झॅक्टली आपल्या शीट वरती असला पाहिजे, किंवा एक सीटचा पॉइंट आहे तो एक्झॅक्टली स्टेशन पॉइंटच्या वरती असला पाहिजे. एवढा सोपा त्याचा अर्थ आहे. तर आपण त्याची डेफिनेशन लिहून घेऊया, आपल्याला ती एक्झाम मध्ये लिहावी लागेल. जर का तुमच्या एक्झाम ऑफलाईन झाली किंवा तुम्हाला काय करतील, अशा 3 डेफिनेशन देतील, आणि विच ऑफ द फॉलोइंग इज द विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द सेंटरिंग ऑफ द प्लेन टेबल, असं तुम्हाला विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स रिप्रेझेंट द सेंटरिंग ऑफ द प्लेन टेबल, आणि मग खाली तुम्हाला 4 ऑप्शन देतील, आणि त्या 4 ऑप्शन मधून तुम्हाला त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन आहे ती तुम्हाला पिक करायला लागेल. हे काय झालं, MCQच्या बाबतीत झालं. आणि जर तुम्हाला थिअरी पेपरमध्ये काय क्वेश्चन विचारू शकतात, एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर द प्लेन टेबल सर्वे, एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर सेटिंग ऑफ द प्लेन टेबल सर्वे, असं जर का पॉईंट विचारला तर मग तुम्हाला काय करावं लागेल, की सगळे तुम्हाला जे 5 मी पॉईंट दिले होते ते सगळे 5च्या 5 पॉईंट तुम्हाला व्यवस्थित काय करावे लागतील, तिथे लिहावे लागणार आहे. त्यामुळे इथे लिहून घ्या, सेंटरिंग ऑफ द प्लेन टेबल. सेंटरिंग मी इथे लिहिलेलं आहे, लिहून घ्या. टेबल शुड बी सो प्लेस ओव्हर, डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन
table should be so placed over the station on the ground, over the station on the ground, that the point plotted on the sheet ground, that the point plotted on the sheet corresponding to the station occupied, corresponding to the station occupied, and should be exactly over the station on the ground, and should be exactly over the station on ground. दिसतंय ना, हे खाली लिहिले. ओके, तर दिसतंय मला वाटतंय काय आहे. टेबल should be so placed over the station on the ground that the point plotted on the sheet corresponding to the station occupied should be exactly over the station on the ground. Table should be so placed over the station on the ground that the point plotted on the sheet corresponding to the station occupied should be exactly over the station on the ground. अशा पद्धतीने ही काय आहे डेफिनेशन आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे अगदी डिटेल मध्ये. ओके, हे काय झालं, सेंटरिंग झालं. सेंटरिंग. आता आपल्याला तिसरा जो पॉइंट आहे तो काय करायचा आहे, लेवलिंग. तिसरा जो पॉइंट आहे तो आपला तिसरा पॉइंट कुठला आहे, लेवलिंग. त्यानंतर आपल्याला ही प्रोसिजर मी तुम्हाला जी सांगितली, मी जी तुम्हाला सेंटरिंगची प्रोसिजर सांगितली ती लिहून घ्या. ठीक आहे, मी लिहून घेतो. काय काय आपल्याला करायला मी काय प्रोसिजर सांगितली होती तुम्हाला. पहिल्यांदा काय करायचं, स्टेशनवरती आपल्याला ट्रायपॉड आहे तो ट्रायपॉड व्यवस्थित फिक्स करावा लागेल. त्यानंतर ड्रॉइंग टेबल आपला तो प्लेन टेबल आहे तो सेट करावा लागेल. त्यानंतर आपली शीट आहे ते ड्रॉइंग टेबलवरती क्लिपच्या सहाय्याने आपल्याला काय फिक्स करायला लागेल. त्यानंतर सेंटरिंग जे आहे तर आपण सेंटरिंग कसं केलं, तो यू फोर्क जो आहे तो यू फोर्कच्या सहाय्याने आपला स्टेशन पॉईंट आहे तो आपण एक्झॅक्टली कशावरती आणला, आपल्या शीटवरती आणला. ही जी काय प्रोसिजर आहे ही प्रोसिजर लिहून घ्या तुम्हाला. एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ द सेंटरिंग असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. काय होऊ शकतं, एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ द सेंटरिंग. define the centering of the plane table and explain the procedure of the centering. असा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. ओके, 4-5 पॉइंट आहेत, 4-5 पॉइंट लिहून घ्या.
pointed end of the upper leg, pointed end of the upper leg, pointed end of the upper leg of the fork, leg of the fork. म्हणजे यू फोर्क जो मला सांगितला होता त्या यू फोर्क जे पॉइंटेड एंड आहे ते आपण काय करायचं आहे ते आपण त्या शीटवरच्या पॉइंटवरती प्लेस करायचं आहे. लेग ऑफ द फोर्क कोइन्साइडिंग विथ द पॉइंट ऑन द पेपर. कोइन्साइडिंग म्हणजे काय त्या पॉइंट शीटवरच्या पेपर ते मॅच झाला पाहिजे. कोइन्साइडिंग of the fork coinciding with the point on the paper, with the point on the paper, and suspend the plumb of paper and suspend the plumb of exactly over the center of the station, exactly over the station, exactly over the station leg, exactly over the center of the station leg, exactly over the center of the station leg. Center of the station leg. म्हणजे काय त्या यू फोर्कचं जे पॉइंटेड एंड आहे ते पॉइंटेड एंड काय करायचं आपल्या त्या शीट वरती प्लेस करायचं आणि त्याचा प्लंब ऑफ जो आहे तो प्लंब ऑफ स्टेशन ग्राउंड वरती काय असला पाहिजे व्यवस्थित एक्झॅक्टली आला पाहिजे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे if the suspended plumb bob, if the suspended plumb bob is not exactly over the center, over the station on the ground, over the station हे असं एकदम खाली आहे. एक सेकंड. if the suspended plumb bob, if the suspended plumb bob is not exactly on the station point, on the station point of the ground, station point on the ground, on the ground, on the ground, then adjust the plane table, then adjust the table, adjust the plane table BPT असं लिहिलंय plane table until plumb bob exactly suspend our plumb bob exactly suspend on the ground, exactly suspend
on the ground. काय झालं, जर का आपल्याला प्लंब बॉक्स आहे तो प्लंब बॉक्स जर एक्झॅक्टली सेंटरला नसेल म्हणजे त्या स्टेशन पॉईंट वरती नसेल तर आपण काय करायचं आहे, आपला प्लेन टेबल व्यवस्थित ॲडजस्ट करून काय करायचं आहे, आपला जो पॉईंट आहे तो त्यावरती आणायचा आहे. मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन डिटेलमध्ये केलेलं आहे, बरोबर. त्यानंतर तिसरा पॉईंट घ्या, लिहून घ्यायचं तुम्ही व्यवस्थित, अगदी व्यवस्थित तुम्ही ह्या नोट्स काढायचे. मला कॉलेज चालू झाल्यानंतर मला नंतर आपला युनिट संपल्यानंतर सगळ्या नोट्स जे आहेत ते मला फोटो करून तुम्ही सेंड करायच्या. ओके, जे लिहिणार नाहीत त्यांना इथून पुढे लेक्चरची लिंक मिळणार नाही. तुम्ही जर का लेक्चर व्यवस्थित बघत नसाल, त्या नोट्स व्यवस्थित काढत नसाल तर त्यांना अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असाइनमेंट दिला जाणार नाही, कुठल्याही प्रकारचं तुमचं सबमिशन मी बघणार नाही आणि तुम्हाला काय करा वर्गात लेक्चर सुद्धा बसू देणार नाही. इन द अब्सेन्स ऑफ द प्लंबिंग फॉर्म, जर का काय असेल समजा आपला तो फॉर्क आहे, तो यू फोर्क जो आहे किंवा प्लंबिंग फोर्क जो आहे तो जर का आपल्याकडे नसेल तर आपण काय करतो, तुम्ही कंपास सर्वेमध्ये बघितला असेल, तुम्ही काय प्लंबाबस प्रत्येक वेळी वापरले असं नाही, तर आपण काय करतो, आपण या ट्रायपॉड लेगच्या खाली असं काय करतो, इथं आपलं स्टेशन असेल तर आपण इथं असं काय करतो, असा दगड आपल्या हातात एक दगड घेतो, छोटासा गोल असा दगड घ्यायचा छोटासा, आणि तो असा सोडला की तो जिथं पडेल तो काय होईल, तो पॉईंट आपला स्टेशनवरती येईल. म्हणजे हा इथं आपण एक दगड छोटासा घेतला, तो असा व्यवस्थित त्या सेंटर पॉईंट वरती जर पडला तर आपण काय समजायचं, आपलं सेंटर व्यवस्थित झालेलं आहे. अन्यथा काय करायचं, आपला टेबल ॲडजस्ट करायचा. असं आपण प्रोसिजर आपण केली पाहिजे. म्हणजे काय, थर्ड पॉईंट कुठला असेल, इन द absence of the plumbing fork, in the absence of the plumbing fork or U fork, we should use the stone. We should use the stone to examine the procedure of the centering. Okay. In the absence of the plumbing fork, in the absence of the plumbing fork, centering is done by. In the absence of the plumbing fork, in the absence of the plumbing fork, centering is done by centering is done by dropping the stone on the ground, by dropping the stone over the station on the ground, over the station on ground. Okay. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सेंटरिंगची प्रोसिजर लिहायची आहे. हे काय झालं, सेंटरिंग झालं. ह्या पॉईंट तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा व्हिडिओ थोडा थांबवून आपण काय करा, तुम्ही हे पॉईंट सगळे लिहून घ्या. मला सगळ्यांनी नोट्स दाखवायच्या आहेत, त्यांच्या नोट्स दिसणार नाही, त्यांना लेक्चरला बसून दिलं जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ही लेवलिंग, नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, लेवलिंग.
मी तुम्हाला सांगितलं होतं काय, समजा हा प्लेन टेबल आहे, हा असा काय आहे, इकडे काढतो थोडं मी, हा काय आहे, असा प्लेन टेबल आहे. त्या प्लेन टेबलवरती अशी ड्रॉइंग शीट आहे, प्लेन टेबलवरती अशी काय आहे, ड्रॉइंग शीट आहे. आणि ही शीट आहे ती काय आपण प्लेन टेबल काय ट्रायपॉड स्टँडवरती आपण फिक्स केलेला, ट्रायपॉड स्टँडवरती फिक्स केलेला आहे. हे असं काय आहे, आपला प्लेन टेबलचा सेटअप आहे. तर ह्या प्लेन टेबलच्या सेटअप वरती आपण काय करत आहे, हा जो आपला बबल ट्यूब असतो, हा बबल ट्यूब आहे, लेवलिंगसाठी आपण वापरतो. त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, यामध्ये जे आज लिक्विड असणार आहे ते लिक्विड जे आहे ते एक्झॅक्टली काय असलं पाहिजे, असं सेंटर व्यवस्थित डिव्हिजन झालं पाहिजे. म्हणजे हा जर समजा इकडे 5 पॉईंटवरती हा एंड असेल तर इकडच्या 5 पॉईंटवरती सुद्धा हा दुसरा एंड ह्या लिक्विडचा असला पाहिजे. तो जो काय आतमध्ये बबल असणार आहे तो बबल काय असला पाहिजे, व्यवस्थित ह्या सेंटरला आला पाहिजे. अशा प्रकारे हे सेंटरिंग करण्यासाठी, हे लेवलिंग करण्यासाठी आपण काय करतो, हा जो आपण लेवल ट्यूब आहे, ही लेवल ट्यूब आपण काय करायची आहे, त्याला एक्झॅक्टली या आपण पॅरलल ठेवायची आहे. एक्झॅक्टली पॅरलल ह्या याला काय पॅरलल ठेवायची किंवा याला परपेंडिक्युलर ठेवायची. ह्या फेसला परपेंडिक्युलर असेल, ह्या फेसला पॅरलल असेल. अशा पद्धतीने आपण काय करायचं, ही लेवल ट्यूब आहे ती फिक्स करायची. इथे याला ठेवायची, या कोपऱ्याला ठेवायची, या कोपऱ्याला ठेवायची, असं 3-4 ठिकाणी ठेवून आपण काय करायचं, आपला जो टेबल आहे तो टेबल काय असला पाहिजे, एक्झॅक्टली हा बबल आहे तो बबल सेंटरलाच असला पाहिजे. ही जी लेवल ट्यूब आहे ह्या शीट वरती कुठेही उचलून ठेवली तरी सुद्धा आपला बबल जो आहे तो बबल मध्ये सेंटरलाच राहायला पाहिजे. तरच आपण काय म्हणू शकतो, तरच आपण म्हणू शकतो आपलं लेवलिंग जे आहे, आपला जो प्लेन टेबल सेंटरिंग जे झालेलं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आणि आपला प्लेन टेबल आहे तो एक्झॅक्टली लेवल मध्ये असणार आहे. जर का असं नसेल तर मग आपण काय करायचं, मग आपण हे लेगच्या सहाय्याने हे लेग थोडे हलवून, कुठे आपल्याला कमी जास्त इकडे तिकडे करावा लागत असेल तर आपण तो हलवून काय करायचा आहे, हा जो सेंटर आहे आपला बबलचा सेंटर आहे तो त्या सेंटरला आणायचा आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, हे लेवलिंग करायचं आहे. तर लेवलिंग म्हणजे काय, ते कसं करायचं आहे आपण लिहून घेऊया. लेवलिंग, द टेबल और बोर्ड इज लेवल, द टेबल और बोर्ड, द प्लेन टेबल, the plane table is leveled by means of bubble tube, by means of bubble tube. By means of bubble tube or spirit level of placing, bubble tube or spirit level, bubble tube or spirit level, by placing them on the table, by placing them on the table, by placing them on the table in two positions at right angles, in two positions at right angles. म्हणजे काय, म्हणजे ही जी काय लेवल ट्यूब आहे, ही स्पिरिट लेवल आहे किंवा ही ट्यूब आहे, ती काय असली पाहिजे आपल्याला, ती एक्झॅक्टली राईट अँगल, ह्या फेसला एक्झॅक्टली राईट अँगल मध्ये असली पाहिजे किंवा ह्या फेसला पॅरलल असली पाहिजे. असं ह्या इथं ठेवा आणि एक दुसरा एक पॉईंट इथं घ्या, या कोपऱ्यात घ्या, मग किंवा या कोपऱ्यात आणि या कोपऱ्यात, असं आपण करू शकतो. बोर्ड इज adjusted, बोर्ड नेक्स्ट पॉइंट आहे, बोर्ड इज adjusted, board is adjusted, board is adjusted by the tripod legs, by the tripod legs, by the tripod legs
पद्धतीने आपण काय करायचं हे लेवलिंग करायचं आहे. हे झालं का आपलं लेवलिंग बद्दल आपण बघितलं. 3 पॉईंट झाले की लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला ओरिएंटेशन. चौथा पॉइंट कुठला आहे? ओरिएंटेशन. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. प्लेन टेबल सर्वे करताना तुम्हाला ओरिएंटेशन हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. ओरिएंटेशन म्हणजे काय? ओरिएंटेशन म्हणजे काय? म्हणजे समजा हा एक स्टेशन आहे, हे स्टेशन ए आहे, तर या स्टेशनवर तुम्ही काय केलं आहे? का सेंटरिंग केलेलं आहे. या स्टेशनवर तुम्ही एक सेंटरिंग केलेलं आहे आणि एक लाईन अशी काढलेली आहे. ही लाईन अशी काढलेली आहे आणि तुम्हाला जर का सेंटर चेंज करायचं असेल, हा स्टेशन पॉईंट तुम्ही चेंज केला आणि दुसरा पॉईंटवर घेतला, पॉईंट बी आहे, हा बी पॉईंट आहे. तर ह्या बी पॉईंटवरती हा बी पॉइंट मध्ये हा जो काय आपला प्लेन टेबल आहे तो एक्झॅक्टली पॅरलल असला पाहिजे. कशाला? त्या ए सेंटर वरती जो आपण पोझिशन होती, ह्या पोझिशनला ह्या बी पॉइंट वरती जो प्लेन टेबल असणार आहे तो का असला पाहिजे? पॅरलल असला पाहिजे. किंवा पॉइंट सी घेतला तर ह्या पॉइंट सी आहे, हा पॉइंट सी असेल तर ह्या सी पॉइंट वरती जो आपला प्लेन टेबल असणार आहे तो एक्झॅक्टली पॅरलल कसा असला पाहिजे? बी च्या पोझिशनला असला पाहिजे. याला आपण काय म्हणणार आहे? ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल. हे आपण कशा पद्धतीने करू शकतो? ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल ना करू शकतो. ओरिएंट ऑफ द प्लेन टेबल सर्वे. ओके. द प्रोसेस ऑफ कीपिंग द टेबल at each of the successive stations parallel to the position which is occupied at the first station is known as the orientation. आपण डेफिनेशन लिहून घ्या. काय आहे? कीपिंग, the process of keeping the table, the process of keeping the table the process of keeping the table at each of the successive stations, at each of the successive stations parallel to the position, parallel to the position which is occupied at the first station, first station is known as this process is known as orientation. The process of keeping the table at each of the successive station parallel to the position which is occupied at the first station. म्हणजे काय? हा पॉइंट ए होता, हा आपला फर्स्ट स्टेशन होतं. ह्या ए पॉइंट वरती आपण काय केला? आपला प्लेन टेबलचा होता. तर ह्या पोझिशनचा आणि हा पॉइंट समजा बी आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे. तर हे जे काही सक्सेसिव्ह स्टेशन म्हणजे याच्या पुढचे जे स्टेशन्स आहेत ह्या सर्व स्टेशनवरती आपला प्लेन टेबल आहे तो पॅरलल असला पाहिजे. कशाला पॅरलल असला पाहिजे? तर
तर आपला पहिला जो सेशन होता त्या पहिल्या सेशनच्या पोझिशनला हा टेबल आपला काय असला पाहिजे, पॅरलल असला पाहिजे. याला आपण काय म्हणणार आहे, ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल म्हणणार आहे. ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल. तर ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल करताना आपल्याला ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल का गरजेचं आहे, ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल आपल्याला का गरजेचं आहे. तर ओरिएंटेशन आपल्याला कधी गरजेचं आहे, जर का आपला प्लेन टेबल आहे की आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, तर आपण एकापेक्षा जास्त स्टेशनवरती आपण जर सेट करणार असेल तर आपल्याला काय करणार आहे, आपल्याला ओरिएंटेशनची गरज असणार आहे. आपण लिहून घ्या पॉईंट, नेसेसिटी ऑफ द ओरिएंटेशन ही डेफिनेशन लिहून घ्या. नेसेसिटी ऑफ द ओरिएंटेशन काय फॉर्म आहे, नेसेसिटी ऑफ द ओरिएंटेशन. हे टायटल आहे. काय नेसेसिटी आहे, पहिला इट इज नेसेसरी व्हेन it is necessary it is necessary it is necessary when instrument is to be set up, instrument is to be set up at more than one point, at more than one point. काय आहे, जर का एकापेक्षा जास्त पॉइंट वरती आपल्याला जर आपलं इन्स्ट्रुमेंट सेट करायचं असेल तर अशा वेळी आपल्याला काय आहे, ओरिएंटेशनची आपल्याला गरज आहे. त्यानंतर आहे जे काय आपण मेरिडियन वापरतो. मेरिडियन म्हणजे काय, जो आपण मॅग्नेटिक मेरिडियन आपण काय करणार आहे, तर कंपास सर्वेमध्ये फर्स्ट याला शिकलेला आहे. तो मेरिडियन आहे. तो मेरिडियन आपण जर काही ओरिएंटेशन आहे ते ओरिएंटेशन आपण व्यवस्थित नाही केलं तर ते मॅग्नेटिक मेरिडियन आहे तो मेरिडियन काय असणार आहे, आपल्याला व्यवस्थित इनकरेक्ट असणार आहे. ते मेरिडियन काय असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे. जर का हे प्लेन टेबल आहे, हा प्लेन टेबल पहिल्या सेंटरला जर का तो व्यवस्थित पोझिशनमध्ये पॅरलल नसेल तर आपण काय असणार आहे, आपलं जे मेरिडियन प्रत्येक पॉईंटवर जर मेरिडियन असणार आहे ते मेरिडियन काय असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला ओरिएंटेशन करणं हे गरजेचं आहे. ओके. दुसरा पॉईंट कुठला आहे, दुसरा पॉईंट आहे, दुसरा पॉईंट ओरिएंटेशन इज नॉट डन प्रॉपरली orientation is not done properly
तर काय होईल, प्रत्येक पॉईंटवरती जे काय आपलं सक्सेसिव्ह पॉईंटवरती आपलं जे मेरिडियन असणार आहे ते मेरिडियन वेगळं येईल आणि ते आपलं चुकीचं असणार आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल पाहिलेला आहे. तर ओरिएंटेशन करताना आपल्याला 3 मेथड यामध्ये बघायला लागतात. ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबलचे किती मेथड आहेत? 3 मेथड आहे. ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबलचे मेथड किती आहे? 3 आहे. तर त्या 3 मेथड कोणत्या कोणत्या आहेत? ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबलच्या किती मेथड आहेत? 3 मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ ओरिएंटेशन. Methods of orientation. Methods of orientation. 3 मेथड आहेत. पहिली मेथड आहे मॅग्नेटिक मेरिडियन मेथड. मॅग्नेटिक मेरिडियन स्पेलिंग आहे MERIDIAN, मॅग्नेटिक मेरिडियन मेथड. दुसरी आहे बॅक साइटिंग मेथड. बॅक साइटिंग मेथड. बॅक साइटिंग मेथड. त्यानंतर तिसरी आहे ट्रू मेरिडियन मेथड. ट्रू मेरिडियन मेथड. ह्या 3 मेथड आपल्याला विचारात घ्याव्या लागतात जेव्हा आपण ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल ह्या पॉईंटचा विचार करतो. त्यावेळी आपल्याला काय करावं लागतात? ह्या 3 मेथड जे आहे ह्या 3 मेथडचा आपल्याला विचार करावा लागतो. ओके. तर ह्या प्रत्येक मेथड आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया, त्या प्रत्येक मेथडचा अभ्यास करूया. मॅग्नेटिक मेरिडियन मेथड, बॅक साइटिंग मेथड आणि ट्रू मेरिडियन मेथड ह्या ज्या 3 मेथड आहेत त्या 3 मेथडचा आपण डिटेलमध्ये अभ्यास नंतर करूया. ओके. आजच्या लेक्चरपुरतं आपण एवढंच बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या 3 मेथड डिटेलमध्ये आपण बघूया. सर्वांनी अभ्यास करा. जे काही लेक्चर होत आहे ते लेक्चरच्या त्या व्यवस्थित नोट्स बनवा. त्या नोट्सचा व्यवस्थित वेळोवेळी रिवाईज करा. ओके. तुमच्या आता लगेचच युनिट टेस्ट पहिली येईल आणि युनिट टेस्ट पहिली येईल ते आपण कॉलेजमध्ये पण घ्यायची विचार करतोय. तर का किंवा आपल्या ऑनलाईन झाली किंवा शक्यतो ऑफलाईनच होईल कॉलेजमध्ये, ती लिहावी लागेल तुम्हाला. आणि त्यामुळे तुम्हाला लिहायला लागल्यामुळे तुम्हाला ह्या नोट्सचा तुम्ही पुरेपूर काय करा, रिव्हिजन करा. ज्या नोट्स आहेत त्या नोट्स व्हिडिओ पॉज करायचा, म्हणजे थांबवायचा आणि नोट्स व्यवस्थित लिहून घ्यायच्या. अशा पद्धतीने सर्व लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक बघा. ओके. जेणेकरून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जे काही इथं पाठवलं जो पर्पज आहे तो पर्पज त्यांचा फुलफिल होईल, तुमचंही ध्येय साध्य होईल. अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, अभ्यास करा.